मैत्रिणींनो, साडी तर छान नेसलीये मी. पण असं वाटतंय काहीतरी थोडंसं चुकलंय किंवा काहीतरी थोडंसं गबाळ्यासारखं होतंय. तुम्ही बघून सांगा बरं. साडी तर कुठे फुगली वगैरे पण नाहीये, काही नाहीये. असं काय होतंय किंवा काय अशा चुका आहेत त्याच्यामुळे साडी अगदी गबाळ्यासारखी दिसतीये? असं छान अशी परफेक्ट वाटत नाहीये. पटकन मला कमेंटमध्ये त्या चुका सांगायच्यात आणि त्याच सगळ्या चुका किंवा अगदी 90% महिलांना ह्या गोष्टी माहिती नसणार आहेत किंवा या चुका आपल्याकडनं होत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या साडीचा लुक अगदी खराब होतोय, गबाळा दिसतोय किंवा कितीही सुंदर, किती अगदी छान, किती महागाची साडी असली तरी ती हवा तसा छान असा इफेक्ट देत नाहीये. हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर, मोटिवेशनल स्टोरीज असे भरपूर सारे व्हिडिओज. तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन असते ना, तिला क्लिक करा. म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मिस होणार नाही. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण बघतोय अगदी अजाणतेपणी किंवा अगदी 85-90% बायकांना साडी नेसताना अगदी चुकून या चुका होतात आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल साडी कितीही सुंदर असली, कितीही भारी असली तरीही लुक तितका इम्प्रेसिव्ह, तितका इलिगंट किंवा तितका असा छान आपल्या मनासारखा दिसत नाही. तर सगळ्यात पहिली मिस्टेक म्हणजे साडीची लेंथ. साडी जर अगदी पायाच्या खूप खाली घातली तरीही लुक खराब दिसतो, कारण त्याच्यामुळे आपली हाईट थोडीशी कमी शॉर्टन दिसायला लागते आणि तेच जर साडी अगदी पायाच्या घोट्याच्या पण वरती घातली तर अतिशय अनप्रोफेशनल, अतिशय गबाळी दिसायला लागते आणि साडी थोडीशी वरती तरंगल्यासारखी होते. त्यामुळे पण लुक प्रचंड खराब होतो. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवले या प्रकारे साडीची लेंथ जर खूप जास्त असेल तर मुवमेंट करायला पण आपल्याला अवघड जातं. चालता फिरताना, स्टेप्स चढताना साडी पायात अडकल्यासारखी होते आणि त्याच्यामुळे पण आपण अनकम्फर्टेबल होऊ शकतो. आणि त्यासोबतच खूप जास्त वरती घातली तर साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या वरती तरंगतात आणि त्याच्यामुळे पण लुक खूप अनप्रोफेशनल दिसायला लागतो. जर टाळायचं असेल तर साडीची लेंथ कशी ठरवायची? तर साडीची लेंथ घेताना, साडी नेसताना आपलं जे बेली बटन म्हणजे आपली जी बेंबी आहे, नाभी आहे, त्याच्या एक कणभर खाली म्हणजे एक अर्धा बोट खाली साडी नेसायची. त्याच्यामुळे लेंथ व्यवस्थित ऍडजस्ट करता येते. तुम्ही जर थोडेसे हाईटने कमी असाल तर तुमच्या घोट्यापर्यंत येईल या प्रकारची साडी नेसायची. किमान थोडासा तरी पाय दिसला पाहिजे. काय करायचं, आधी हिल्स घालून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर साडी नेसायची. म्हणजे काय होतं, हाईट ऍडजस्ट करता येते आणि अगदी जमिनीवर लोळणारी साडी घालण्यापेक्षा थोडीशी जर वरती घातली ना, घोट्यापासून थोडीशी खाली आणि अगदी जमिनीला न टेकता, या प्रकारची लेंथ परफेक्ट असते. त्यानंतरची मिस्टेक म्हणजे आपला जो वरचा काठ आहे किंवा साडी नेसतानाचा गळ्यापाशी जुळणारा काठ आहे, तो अगदी गळ्याला चिटकून येणं, अगदी गळ्याच्या वरतीपर्यंत येणं आणि त्याच्यामुळे पण साडीचा ओव्हरऑल लुक खराब दिसतो. कारण काय होतं, अगदी हा वरती आलेला ब्रॉड काठ, त्याच्यानंतरचा आपला खालचा जो साडीचा पदराचा काठ असतो तो आणि प्लस आपण नेसलेली साडी, घातलेली हेवी ज्वेलरी, त्याच्यामुळे काय होतं, हे सगळा भाग जो आहे तो जास्त ब्रॉड दिसायला लागतो, जास्त जाड वाटायला लागतो. ते पण टाळता येऊ शकतं. त्याच्यासाठी काय करायचं, तर इथे मी दाखवलंय असं साडीचा जो आपला हा काठ असतो ना, तो काठ थोडासा ओढून घ्यायचा आणि त्याला अगदी एक थोडीशी चून टाकायची आणि पिन करून घ्यायची आहे. तो पदर, तो काठ आणि आपला ब्लाउज या सगळ्यांना मिळून पिन करून घ्यायचं. त्याच्यामुळे काठ अगदी व्यवस्थित बसतो, साडी पण खूप छान दिसते आणि थोडासा गळा वगैरे दिसल्यामुळं, घातलेली ज्वेलरी दिसल्यामुळं आपला जो छातीचा भाग आहे किंवा जो गळ्याचा भाग आहे तो जास्त हेवी दिसत नाही आणि लुक पण खूप सुंदर होतो. मिस्टेक नंबर 3, साडीचा जो आपला वरचा काठ आहे किंवा पदराचा जो हा वरचा भाग आहे तो जेव्हा आपण वळवून घेतो मिऱ्यांच्या साईडला, आपण कितीही ओढून घेतला तरी थोड्या वेळाने काय होतं, ज्या अशा थोड्याशा झुळझुळीत किंवा ज्या अशा सॉफ्ट सिल्कच्या वगैरे साड्या आहेत त्यांचा हा जो वरचा काठ आहे ना, तो खाली खाली यायला लागतो आणि त्याच्यामुळे पण ओव्हरऑल लुक आपला असा थोडासा गबाळा किंवा साडी खूप अशी पसरल्यासारखी, फुगल्यासारखी दिसायला लागते. हे टाळण्यासाठी काय करायचं, तर आपला जो वरचा काठ आहे, इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलंय या प्रकारे, तो काठ थोडासा ओढून घ्यायचा आणि तो काठ आणि आपल्या साडीचा जो मधला भाग आहे त्या दोन्हींना मिळून एक छोटीशी पिन लावून टाकायची. त्याच्यामुळे काय होतं, हा काठ खूप खाली घसरत नाही आणि सतत तो ओढून घ्या, त्याच्यानंतर परत तो निऱ्यांमध्ये परत ऍडजस्ट करा, ह्या गोष्टी करत बसायला लागत नाही. लुक पण छान दिसतो, साडी खूप फुगल्यासारखी, पसरल्यासारखी अजिबात दिसत नाही आणि मुवमेंट करताना पण अगदी इझी जातं. सो सिल्कच्या साड्यांसाठी तर ही गोष्ट तुम्ही नक्कीच करू शकता. आणि त्यानंतरची मिस्टेक म्हणजे जेव्हा आपण कमरेच्या साईडचा साडीचा भाग ओढून घेतो
किंवा बरेचदा आपल्याला असं असतं की अजिबात मला फार असं पोट दिसलं पाहिजे किंवा फार अशी कंबर दिसलं पाहिजे असं नकोय. पण काय होतं, खूप जास्त जर आपण अशी साडी अगदी ओढून घातली ना, तर खूप असा बॉक्सी किंवा खूप असा एक ब्रॉड, अगदी म्हणतात ना एक सरळ गोदरेजचं कपाट या प्रकारचा लुक येतो. थोडंसं जर साडी सुंदर दिसायची असेल ना, साडीमध्ये छान सेक्सी दिसायचं असेल, ग्लॅम दिसायचं असेल, तर थोडासा तरी हा जो कमरेचा भाग आहे हा थोडासा दिसला पाहिजे. त्याचा जो काठ आहे तो छान असा ओढून आणि सुंदर असा ब्रॉड आला पाहिजे. व्हिडिओमध्ये दाखवलंय असं थोडंसं ट्रायंग्युलर घेऊ शकता, थोडा ओढून घ्यायचा ब्लाऊजला आणि त्या काठाला थोडी वरच्या साईडला पिन लावून घ्यायची. म्हणजे काय होतं, काठाचा तो जो ट्रायंग्युलर येणारा भाग आहे, ती जी पट्टी आहे, त्याच्यामुळे आपल्याला साडीला पण छान एक ग्लॅम लुक देता येतो आणि साडी दिसते पण छान आणि अगदीच अशी बॉक्सी किंवा अगदी सरळ असं कपाट घातल्यासारखी अजिबात वाटत नाही. सो ही एक मिस्टेक तुम्ही नक्कीच अवॉइड करू शकता. नंतरची मिस्टेक म्हणजे साडीवर घातली जाणारी हेवी ज्वेलरी. बरेचदा आपण लग्न कार्यात वगैरे ठीक आहे की आपण हेवी असे नेकलेस, हेवी चोकर घालतो, खूप जास्त ज्वेलरी घालतो. पण इतर वेळेस ना साडी जर छान अशी उठून वाटायची असेल, साडीमध्ये सुंदर वाटायचं असेल किंवा साडीमध्ये एक सुंदर असं क्लासी इम्प्रेशन टाकायचं असेल, तर खूप जास्त हेवी, खूप जास्त चमकणारी ज्वेलरी घालणं शक्यतो टाळायचं. जर साडीचे काठ पण खूप असे चमकते असतील किंवा खूप असे भरलेले वर्क केलेले असतील आणि त्याच्यावरती परत जर आपण हेवी ज्वेलरी घातली, तर ओव्हरऑल लुक खूप असा झगामगा मला बघा या टाईप किंवा एक जो म्हणतात ना असा वाव असं इम्प्रेशन पडत नाही. काय येडे गबाळ्यासारखं घातलंय किंवा आपण सरळ असं म्हणून जातो ना, तसं दिसते ते किती घातले, किती भरले ते गळ्यात आणि ते साडी वगैरे सगळं. हे टाळण्यासाठी साडीवरती सुंदर दिसणारी, क्लासी दिसणारी आणि साडीला छान मॅच होणारी अशी ज्वेलरी घालणं अतिशय गरजेचं आहे. सो नेक्स्ट टाइम साडीवरती मॅच करताना ही एक मिस्टेक तुम्ही नक्कीच अवॉइड करू शकता आणि छान अशी मिनिमम छान साडीला सूट होणारी, मॅच होणारी ज्वेलरी घालून साडीचा लुक आणखीन सुंदर करू शकता. लास्टची मिस्टेक म्हणजे साडीवरती घातले जाणारे ब्लाउज. खूप जास्त तुम्ही अपोजिट कॉन्ट्रास्ट केले ना, तरी सुद्धा लक्ष ते डिव्हाइड झाल्यासारखं किंवा एक समोर आपण जेव्हा बघतो तेव्हा लक्ष ते ब्लाऊजचा कलर कम्प्लीट वेगळा असतो, साडीचा कलर कम्प्लीट वेगळा असतो. साडीवरती कुठेही त्या प्रकारचे डिझाईन किंवा काठाला वगैरे कुठेही तो कलर नसतो आणि त्याच्यामुळे इम्प्रेशन पण तसंच असं डिव्हाइड झाल्यासारखं होतं. तुम्हाला कॉन्ट्रास्ट जर करायचंच असेल तर कुठेतरी त्या साडीला थोडासा मॅच होणारा किंवा थोडंसं सॉफ्ट कॉन्ट्रास्ट देणारा कलर मॅच करायचा किंवा ब्लाऊज मॅच करायचा. त्याच्यामुळे साडी छान पण दिसते आणि लुक पण एक क्लासी, इलिगंट आणि एक जो म्हणतात ना असं सुंदर इम्प्रेशन पडणारा या प्रकारचा होऊ शकतो. सो या मिस्टेक अव्हॉइड करून तुम्ही नक्कीच तुमच्या साडीला किंवा या छोट्या छोट्या गोष्टी टाळून तुम्ही तुमचा साडीवरचा लुक अतिशय सुंदर, इम्प्रेसिव्ह आणि बघता क्षणी असं वाटलं पाहिजे की वाव किती छान साडी घातली हिने किंवा वाव साडीमध्ये किती सुंदर दिसतीये ही, या प्रकारचा नक्कीच करू शकता. या मिस्टेक आजच अव्हॉइड करा. यापैकी कोणती मिस्टेक तुमच्याकडनं अजाणतेपणी होत होती हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.